हे येवळा गाव. या गावाला खूप मोठा इतिहास आहे. राजे रघुजी बाबा यांनी हे गाव वसवले असून सर सेनापती तात्या टोपे यांची ही जन्मभूमी. आणि हे गाव पैठणीच्या व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. अहो, किती दिवस असं गावोगावी फिरत राहायचं आपण. आज इथे, उद्या दुसऱ्या गावात. अगं नोकरीचं स्वरूपच असं आहे. लिप्टन चहा कंपनीचं काम असंच असते. जिथे पाठवतील तिथे जावंच लागतं. ते सगळं मान्य आहे हो, पण आपलं असं एक ठिकाण असावं, घर म्हणावं असं. काळजी करू नकोस. येवळा गावात एक शेठजी आहेत. त्यांच्याशी माझं बोलणं झालंय. काय म्हणाले ते? त्यांचं एक रिकाम घर आहे इथेच. ते म्हणाले काही अडचण नाही, काळजी करू नकोस. तुम्ही या राहायला काही अडचण नाही. देवाची कृपा म्हणजे आता थोडं स्थिर होता येईल. हो, पण लक्षात ठेव, आपलं आयुष्य या रस्त्यासारखं आहे. साहेब, ही मामलेदार गल्ली आणि हे शेठजीचे घर. किती पैसे झाले? राहू द्या साहेब, तुम्ही पाहुणे आहात. लिमये साहेब नमस्कार. कसा झाला प्रवास? कसे वाटले आमचे गाव? मंदिरे, जुने वाडे, गावची रचना. गाव खूप ऐतिहासिक आहे. चला तुम्हाला आतून घर दाखवतो. आमच्या येवळे गावात पाण्याचा खूप मोठा प्रश्न आहे. गावात जरी दुष्काळ असला तरीही आमच्या या विहिरीला 24 तास पाणी फुल असते. चला तर मग पाण्याचा प्रश्न सुटला. खूप वर्ष झाले इथे कोणी राहत नाही असे वाटते. हो, आम्ही कोणाला देत नाही. तुम्ही चहाच्या मोठ्या कंपनीचे साहेब, मग तुम्हाला कसे नाही बोलणार? हो, समजलं शेठजी. चला मी आवरून घेते. अगा, तू घरावर अशी पाटी लावली आहेस, जणू काही हे घर आपलंच आहे. योग आला ना तर एक दिवस आपलं स्वतःचं पण होईल. हो, नक्कीच होईल. एक दिवस आपलं स्वतःचं पण घर होईल. माझा एक मित्र सांगत होता, येवळ्याला जो माणूस जातो त्याला ते गाव सोडावंसच वाटत नाही म्हणे, आणि मग माणूस तिथे स्थायिक होऊन जातो. अहो, तुम्ही ना ऑफिस मधून थोडं लवकर येत जा. मला ना या घरात एकटं असताना भीती वाटते. काय झालं आता परत? आज मी स्वयंपाक करत होते, तेवढ्यात विहिरीजवळून आवाज आला. कोणीतरी म्हणत होतं, मला भूक लागली आहे, मला जेवायला द्या. अगं, कोणी भिकारी असेल. गावाकडे असं होतं. नाही हो, मी बाहेर जाऊन पण बघितलं, तिथं कोणीच नव्हतं. आणि आवाज खूप विचित्र होता, जणू विहिरीच्या आतून येत होता. तुला भास झाला असेल. तू एकटी आहेस ना म्हणून असं होतं. ठीक आहे, पण तुम्ही लवकर येत जा. काय होतंय मला काहीच सुचत नाहीये, काम पण जमत नाही. अगं, स्वयंपाक झाला का? मला भूक लागली ग, जेवायला दे. का ग, ऐकलं का? मी तुला त्रास देणार नाही, तू मला जेवायला दे. अरे देवा, हा आवाज मला वेड लावेल. अहो, मला काही सांगू नका. आज परत परत तोच आवाज आला. पुन्हा तू ते सुरू केलं का? नाही हो, खरंच सांगते, ती बाई परत म्हणत होती, मला भूक लागली, मला जेवायला द्या. आपण आता हे घर सोडलं पाहिजे. मला इथे अजिबात राहायचं नाही. तुम्ही उद्याच मालकाला बोलून घ्या. ठीक आहे, उद्या बोलतो. शांत. पोरांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का? पण आजी, तुम्ही कोण आहात? मी आत येते, तुम्हाला सगळं सांगते. हे घर शेठजींचं आहे. आधी इथे तुमच्यासारखंच एक नवरा बायको राहत होते. अपघातात तिचा नवरा गेला, बाई विधवा झाली. सासू सासऱ्यांनी तिचा खूप छळ केला. काम करून घेतलं, पण खायला देत नव्हते. ती उपाशीच राहायची. एक दिवस ती आजारी पडली, तरी कोणी लक्ष दिलं नाही. आणि शेवटी उपाशी पोटीच या विहिरीमध्ये जीव दिला. तिचा आत्मा अजूनही भुकेला आहे. म्हणून कधी कधी मला भूक लागली, मला जेवायला द्या असा आवाज येतो. पण ती वाईट नाही, कुणाला त्रास देत नाही. एकदा तिला जेवायला दे, तिची आत्मा तृप्त होईल, मग ती कधीच त्रास देणार नाही. बरं, मी निघते. कोण असाल तुम्ही? मला माफ करा, हे जेवण तुमच्यासाठी आहे. कृपया जेवण करून घ्या, एवढ्याला त्रास देऊ नका. काही चुकलं असेल तर मला माफ करा. खूप वर्षांनी आज माझी भूक भागली. माझा आत्मा आज तृप्त झाला. आता मी कोणालाही त्रास देणार नाही. तुम्ही माझ्यावर उपकार केले, आता मी कोणालाही त्रास देणार नाही. इथून निघून जाते.
त्यानंतर श्री व सौ लिमये यांना त्या वाड्यात कोणताही त्रास झाला नाही, कारण तो आत्मा खऱ्या अर्थाने तृप्त झाला होता. पुढे ते दोघेही तिथे शांततेत आणि गुण्यागोविंदाने राहू लागले. ही घटना एवढा इतिहास ग्रंथ या पुस्तकातून लेखक नारायणराव क्षीरसागर यांनी वाचनात आलेली असून त्यावर आधारित ही कथा साकारली आहे. ही कथा काल्पनिक आहे. या कथेमध्ये दाखवलेले प्रसंग, घटना आणि पात्र यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आपण जे पाहिलं ते फक्त एक कल्पना आहे, एक विचार आहे, मनोरंजनासाठी बनवलेली एक गोष्ट आहे. अंधश्रद्धा पसरवणे किंवा कोणाच्या भावना दुखावणे हा आमचा उद्देश नाही. या कथेतून तुम्हाला थोडा थरार, थोडी भावना आणि विचार मिळावा एवढीच अपेक्षा आहे. व्हिडिओमध्ये थोड्या त्रुटी असू शकतात, कारण तो आहे AI व्हिडिओ आहे. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नम्रता फिल्म प्रस्तुत दिग्दर्शक संजीव सोनवणे यांच्या कल्पनेतून पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.